भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि नैतिकतेची चाल ठेवून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजीनामा द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी केलाय। याचबरोबर भाजप प्रणित महायुती सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एल्गार पुकारलाय। भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि नैतिकतेची चाड ठेवून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार राजीनामा द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केली। भाजप प्रणित महायुती सरकारच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता एकाच दिवशी एकाच वेळी एल्गार केला। सोलापूर येथे शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, जिल्हा प्रमुख अजय दासरी, संतोष पाटील, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात आले। यावेळी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड बोलत होत्या। या आंदोलनामध्ये आज महिलांचे सगळे प्रश्न उत्तरित आहेत। आज बघतोय आपण की लाडक्या बहिणींचे पैसे देतो म्हणते, पैसे देत नाहीयेत। कुणी आजी सगळ्या लाडक्या बहिणी आमच्याकडे आक्रोश करतायत, शेतकरी आक्रोश करतायत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणते, दिलेली नाहीये। महाराष्ट्रात सगळीकडे अनागोंदी महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, त्याची दखल घेतली जात नाहीये। दररोज महिला बेपत्ता होत आहेत। सगळ्यात जास्त महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात आहे, याची दखल सरकार घेत नाहीये। आणि यामध्ये हे रम्मी खेळण्यामध्ये यांचे मंत्री मशगूल आहेत, डान्सबार चालवण्यामध्ये यांचे मंत्री मशगूल आहेत। त्यांचे मंत्री आज सगळ्यांना वेळ नाहीये, जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नाही, पण रम्मी खेळायला वेळ आहे। विधानसभेमध्ये लाज वाटायला पाहिजे असल्या मंत्र्यांना की जे विधानसभेमध्ये रम्मी खेळतात आणि विधानसभेचं पावित्र्य या लोकांनी घालवलेलं आहे। या भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे आज संपूर्ण विधानसभा काय संपूर्ण लोकप्रतिनिधींचं पावित्र्य आज समाप्त झालेलं आहे। आणि आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्यांनी सुद्धा याची दखल घेऊन या मंत्र्यांचे तर राजीनामे द्यावेत, पण स्वतः सुद्धा राजीनामे द्यावेत। थोडी तरी नैतिकता असेल आणि थोडी जरी जनाची नाही तर मनाची तरी चाड असेल तर या सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत। या भ्रष्टाचारी मंत्र्यांनी आणि या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही कोणीच वाचता बसणार नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे छोटे आंदोलन आहे, आता ट्रेलर आहे, पण यापुढे राजीनामे दिले नाही तर पिक्चर बघायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एकाही मंत्र्याला स्वस्त बसू देणार नाही, एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही। यावेळी उपनेते शरद कोळी व सर्व जिल्हा प्रमुखांनी भाजप प्रणित महायुतीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांवर सडकून टीका केली व तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली। अडाणी, अंबानी, मोदी यांचं कर्ज लाखो करोड कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांचं 4-5 लाख रुपये माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत। लाडक्या बहिणीला पैसे द्यायला यांच्याकडे 2000 रुपये नाहीत। या ठिकाणी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत। यांच्याकडे पैसे आहेत फक्त 2 नंबर रमी खेळणाऱ्या मंत्र्यांच्या हाऊस पुरवण्यासाठी आहेत। यांच्याकडे पैसे आहेत, अडाणी अदानीचं कर्ज माफ करायला पैसे आहेत, पण यांच्याकडे पैसे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जी शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत। या सरकारला दलिंद्री लागली आहे, ही भिकारचोट सरकार आहे। देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि गद्दार एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातून तडीपार होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे। म्हणूनच आदरणीय शिवसेना पक्ष बनवून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या सरकारच्या कानाखाली वाजवण्यासाठी, या झोपी गेलेल्या केंद्राच्या कातडे या सरकारला जाग आणण्यासाठी, या देवेंद्र फडणवीसांची अवकात दाखवण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात जर या सरकारला नाही जाग झाली तर भविष्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही माचकर मंत्रीच्या खुर्चीवर बसले ते त्या मंत्रालयातल्या खुर्च्या आम्ही जाऊन तोडून फोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। महाराष्ट्रामध्ये रमी खेळणारे मंत्री, डान्स बार चालवणारे मंत्री, नोटाचे बंडल घरात घेऊन बसणारे मंत्री हे महाराष्ट्राला आतापर्यंत कधी दिसलं नव्हतं। आणि आपण जुन्या काळात बघितलं असाल, साधी नैतिक जबाबदारी देऊन छोट्या मोठ्या कारणावर सुद्धा राजीनामा देणारे मंत्री, मुख्यमंत्री या महाराष्ट्राने पाहिलेत।
पण आज असे सगळं व्हिडिओचे पुरावे देखील सापडून सुद्धा हनी ट्रॅप करणारे सुद्धा मंत्री या ठिकाणी आहेत. अशा मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. जनतेचा जो संबंध महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश आहे याची दखल घेऊन ताबडतोब सर्व मंत्र्यांची राजीनामा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्या भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधामध्ये एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. तर खरं सांगायचं म्हणजे हे जे नालायक भ्रष्ट मंत्री या मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधिमंडळाच्या संसदेच्या पायरीवरती कितीतरी आंदोलन केलं तरी पण या भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा ह्या सरकारनं घेतला नाही. ह्याच्याही पुढे जाऊन आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना जोपर्यंत हकालपट्टी करत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी हे स्वस्थ बसणार नाही. कारण ह्या मंत्र्यांवरती ह्या देवेंद्र फडणवीसांचा, हे एकनाथ शिंदेचा, ह्या अजित पवारचा हे कुठला मोठा आशीर्वाद आहे. कारण एवढे सगळे महाविकास आघाडीचे आमदार महोदय, मंत्री महोदय आज जे माजी मुख्यमंत्री होते उद्धव साहेब असू द्या, आदित्य साहेब असू द्या, यांनी वेळोवेळी या सरकारकडे मागणी केलंय. हे रमी खेळणारे मंत्री आहेत, हे जुगारी मंत्री आहेत, हे लेडीज बार चालवणारे मंत्री आहेत. हे अशा मंत्र्याची हकालपट्टी तुम्ही करा. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हकालपट्टी करत नाही. नेमकं तुम्ही याच्या मनात काय? ह्या महाराष्ट्राला जुगारी बनवायचं आहे का? ह्या महाराष्ट्रातील लोकांना डान्स बार मध्ये नादी लावायचं आहे का? म्हणजे नेमकं ह्या सरकारला करायचं काय? ह्या विरोधामध्ये सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या महाराष्ट्राच्या युती सरकारनं या जन आक्रोश आंदोलनाची दखल घेऊन त्वरित या मंत्र्यांना, जे भ्रष्ट मंत्री आहेत या मंत्र्यांचे त्यांनी राजीनामे घेतले पाहिजेत, नव्हे तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. आणि जर नाही केलं तर राज्यभरामध्ये मोठं आंदोलन आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये शिवसैनिक जातील आणि लोकांच्या समोर जे जन आक्रोश आंदोलन आहे हे आंदोलन गाव पातळीवर सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. आम्ही यांना सोडणार नाही. शेतकरी त्रस्त झालेला आहे, शेतमजूर त्रस्त झालेला आहे, विद्यार्थी, कामगार, श्रमिक सगळेजण यांना सगळे हैराण झालेले आहेत. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आमचे पदाधिकारी सगळे आम्ही या जनतेच्या मागे उभारून हे जन आक्रोश आंदोलन आम्ही पूर्णपणे धडीत नेऊ. यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, सीमा पाटील, आशा टोणपे, शहर संघटिका प्रीती नायर, झोरा रंगरेज, महानगर प्रमुख दत्ता माने, दत्ता वानकर, दत्ता गणेशकर, सुरेश जगताप, आबा सावंत, लहू गायकवाड, रवी कांबळे, खंडू सलगर, संताजी भोळे, तडवळकर अमित, जयश्री पाटील, अनिता राठोड, संगीता पवार, सरस्वती कोरे, सुमित्रा देसाई आदी महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.